नमस्कार श्रोते हो, अकोला प्रसूती व स्त्रीरोग संस्था महाराष्ट्र व भारतीय प्रसूती स्त्रीरोग संघटनेद्वारा प्रायोजित कार्यक्रमामध्ये आज आपण डॉक्टर दीपाली शुक्ल यांना आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्यासोबत आपण वंध्यत्व या विषयावरती बोलणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. आपण सुरुवातीलाच हे सांगूया की वंध्यत्व म्हणजे काय. सर्वप्रथम मी आज इथे सांगू इच्छिते की अकोला ऑब्स्टेटिक गायनेकोलॉजिकल सोसायटी जी आहे, जी इथल्या अकोल्यातील स्त्रीरोग तज्ज्ञांची सोसायटी आहे, तर त्याची यावर्षीची मी प्रेसिडेंट आहे. आणि आमच्या सोसायटीतर्फे पब्लिक अवेअरनेससाठी हा आम्ही कार्यक्रम करतोय की वेगवेगळ्या विषयावरील स्त्रीचे जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी, हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा या बाबतचा उद्देश आहे. तर आज मी तुमच्याशी वंध्यत्व याविषयी चर्चा करणार आहे. वंध्यत्व म्हणजे एखाद्या जोडप्याला लग्नानंतरही 12 महिन्यात जर काहीही गर्भनिरोधक न वापरता जर प्रेग्नन्सी राहिली नाही तर त्यांना वंध्यत्व आहे असं म्हणलं जातं. समस्या तर सगळ्यांना माहिती असतात, पण उपाय बरेचदा माहिती नसतात, त्याच्यामागची कारणं माहिती नसतात किंवा त्या समस्येला समजून घेईपर्यंत बराच वेळ घालवला जातो. तर मला असं वाटतं की ट्रीटमेंट आपण कधी घ्यायला पाहिजे हे सांगणं अतिशय महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. जसं मी आत्ता तुम्हाला म्हणाले की वर्षभर वाट पाहू शकतात. लग्नानंतर एखादं जोडपं वर्षभर वाट बघू शकतं. वर्षात दिवस नाही राहिले तर त्यांनी नक्कीच डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. पण जर स्त्रीचं वय जास्त आहे, आता समजा स्त्री 36 वर्षाची आहे, तो 40 वर्षाचा आहे, तर त्यांना आपण वर्षभर थांबा असं नाही म्हणू शकत. तर त्यांच्यासाठी 6 महिन्यात जर प्रेग्नन्सी नाही राहिली तर त्यांनी डॉक्टरांना कन्सल्ट केलं पाहिजे. आणि 40 नंतर तर आधीच उपचार लक्षात घेऊन त्याप्रमाणे लगेचच लग्नानंतर ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे. हो ना, जसं तुम्ही सांगितलं की हा जनजागृतीसाठी आपण कार्यक्रम घेतो आहोत, तर लोकांना समस्या आहेत हे माहिती असलं पाहिजे की आपल्याला ही समस्या होऊ शकते, आपलं काय वय आहे आणि त्यानुसार काय समस्या असेल त्यानुसार त्यांनी डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा. बरोबर आहे. काय कारणे असतात ही वंध्यत्वासाठीची? वंध्यत्वासाठीची जी कारणं आहे ती स्त्रीमध्ये काही कारणं असू शकतात, पुरुषांमध्ये कारणं असू शकतात आणि बऱ्याच वेळेला दोघांमध्ये थोडे मायनर प्रॉब्लेम असतात आणि कधी दोघंही नॉर्मल असतात पण काही कारणाने प्रेग्नन्सी राहत नाही. तर स्त्रीमधली जी बेसिकली जे कारणं आहेत तर त्याच्यामध्ये तिच्या अंड्याची वाढ होत नाही, म्हणजे एग डेव्हलप होत नाही, त्याच्यात तिच्या अंड्याची कमतरता असते किंवा तिच्या अंडकोशाला सूज असते, ज्याला पॉलिसिस्टिक ओव्हरीज असे म्हणतात, ज्याच्यात अंडे डेव्हलप होत नाही, त्यामुळे तिची मासिक पाळी अनियमित राहते आणि तिला प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येतो. दुसरं म्हणजे काही वेळेला गर्भनळ्यांचा प्रॉब्लेम असतो. गर्भनळ्या बंद असतात, गर्भनळ्यांना सूज असते, काही इन्फेक्शन झालेलं असतं किंवा कधीतरी क्युरेटिंग झालेलं असतं ज्याच्याने त्या नळ्या ब्लॉक होऊन जातात किंवा काही इन्फेक्शनमुळे ब्लॉक होतात. तिसरं म्हणजे गर्भपिशवीचेच काही आजार असतात, गर्भपिशवी लहानच असते आणि काही हार्मोनल प्रॉब्लेम असतात जे आता खूप कॉमन झालेले आहेत. थायरॉईड आहे, डायबिटीस आहे, तर अशा प्रॉब्लेममुळेही तिला प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येतो. पुरुषांमध्ये वंध्यत्वाचं जे प्रमाण आहे ते त्यांची शुक्रजंतू कमी असल्यामुळं पुरुषांना जे वंध्यत्व येतं ते त्याच्यामुळे येतं. तर त्याची कारणं बघायला गेलं तर आता सध्याची बदलती लाईफस्टाईल आहे त्याच्यामुळं बेसिकली पुरुषांमध्ये वंध्यत्वाचं प्रमाण हे वाढलेलं आहे. पूर्वी सरासरी शुक्रजंतू जे असायचे, जे 50, 60, 70, 80 मिलियन असायचे, तर आता WHO जो सर्वे आहे त्याच्यामध्ये सरासरी शुक्रजंतू 15 आणि 16 मिलियनवर आलेले आहे. म्हणजे नॅचरल फर्टिलिटीच निसर्गातलीच कमी झालेली आहे. तर जे अगदी रुटीनली 100-125 मिलियन शुक्रजंतू दिसायचे सिमेनमध्ये ते आता क्वचितच दिसतात. 15-16 मिलियन जरी दिसले तरी आम्ही खुश असतो की चला यांना प्रेग्नन्सी राहू शकते. तर हे इतकं शुक्रजंतूची जी कमतरता झालेली आहे तर त्याची पण बदलती लाईफस्टाईल हे महत्त्वाचं कारण आहे. सततची जागरणं, सोशल मीडियाचा खूप वापर केला जातो, स्मोकिंग, अल्कोहोल आणि गुटखा, तंबाखू जे हे आहेत, कॅफिन जे असतं त्याच्यामुळं पण होतं. निकोटीनमुळंही थोडंसं शुक्रजंतूवर परिणाम होतो. कधी काही ऑपरेशन त्यांचं झालेलं असतं लहानपणी, त्याच्यामुळं कधी कधी शुक्रजंतू वाहून नेणारी नळी बंद झालेली असते किंवा काही वेळेला जेनेटिक प्रॉब्लेम असतात पुरुषांमध्ये ज्याच्यामुळं प्रेग्नन्सी राहत नाही. तर स्त्री आणि पुरुषांमधली कारणं वेगवेगळी आहेत, पण ट्रीटमेंट देताना आपल्याला ॲज अ कपल ते जोडप्याला एकत्रच ट्रीटमेंट द्यावी लागते. दोघांचं एकत्रच तपासण्या
केल्या जातात. म्हणजे वंध्यत्व म्हणजे पूर्वी कसं व्हायचं, ती बाईच येत राहायची, नवरा काही यायचाच नाही. तर आता आम्ही अगदी स्ट्रिक्टली जेव्हाही पहिल्यांदा ते येतात तेव्हा ते दोघंही सोबत पाहिजे, दोघांनी समजून घेतलं पाहिजे काय प्रॉब्लेम आहे, दोघांच्याही तपासण्या होतात आणि दोघांनाही सायमल्टेनियस ट्रीटमेंट होते. कोणाचा एकाचा दोष नसतो. ॲज अ कपल आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते. पण कारणं ही साधारण आणि या बदलत्या लाईफस्टाईलमुळं, जीवनशैलीमुळं स्त्रीमधलेही प्रॉब्लेम वाढायला लागलेत. आणि सध्या सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहे. मुलींना खेळायची सवय नाही राहत, व्यायामाची सवय नाही राहत, अभ्यास, शिक्षण याच्यामध्ये त्यांचं जे लाईफस्टाईल बदलत जाते, वजन वाढत जाते. तर त्याच्यामुळं पॉलिसिस्टिक ओव्हरीजचा जो प्रॉब्लेम आहे तो आता खूप जास्त प्रमाणात जाणवायला लागला आहे. म्हणजे त्याच्यामुळं पुढे फर्टिलिटीचाही प्रॉब्लेम होतो आहे. खाण्यामध्ये जे पदार्थ असतात, मैद्याचे पदार्थ खाल्ले जातात, गोड खाल्लं जातं किंवा सगळे फास्ट फूड खाल्लं जातं त्याच्यामध्ये, किंवा प्रिझर्वेटिव्ह जे असलेले पदार्थ खाल्ले जातात, त्याच्याने पुढे फर्टिलिटीवर नक्कीच फरक पडतो आहे. आणि जसं मुलींचं पूर्वी 20-22 वर्षात लग्न व्हायचं, त्यामुळे तिची अंड्याची ताकद चांगली असायची, ती लगेचच प्रेग्नन्सी राहायची. पण आता 28-29 शिवाय कोणती मुलगी लग्नाचा विचार नाही करत. तिचं शिक्षण, तिची नोकरी, तिचं सेटलमेंट, आणि लग्न झाल्यानंतरही 2-3 वर्ष त्यांना एकमेकांना जाणून घ्यायचं असतं, सेटल व्हायचं असतं. त्यामुळे 30शीपर्यंत पहिली प्रेग्नन्सी सहज आता पोस्टपोन केली जाते, जे ॲक्च्युली नेचरच्या अगेन्स्ट आहे. कारण निसर्ग काय सांगतोय किंवा स्टडी सायन्स काय सांगतंय की 30शीला स्त्रीची फर्टिलिटी 50% येते. त्यामुळं तिचं पहिलं अपत्य 30च्या आधी व्हायला पाहिजे. तिची फर्टिलिटी खूप कमी होऊन जाते 30शी नंतर. तर त्याच्यामुळं हे जे आता शिक्षण मुलींना, आपणही आपल्या सगळ्या मुलींना देतो, शिक्षण घ्यायलाच हवं, पण साधारण लग्नाचं योग्य वय आणि पहिलं अपत्याचं योग्य वय असलं तर पुढचे फर्टिलिटीचे जे इश्यू आहेत ते खूप कमी होऊन जातात. शिक्षण आहे आणि मला असं वाटतं हे पण एक शिक्षणच आहे की त्यांना शास्त्रशुद्ध माहिती मिळावी की काय आहे आणि काय समस्या येऊ शकतात ज्यांना. आणि आपण एका वाक्यात सांगितलं त्यांना की आजची ही जीवनशैली जी आहे ही सगळ्यात मोठी समस्या आहे. पण खरं तर तुम्ही जी कारणं सांगितली त्याची यादी एवढी लांबलचक आहे, तर प्रत्येकाला समजावं की बाबा पुढे मला किती मोठी समस्या निर्माण होणार आहे. खरं तर ज्यांच्यासाठी सध्या समस्या निर्माण झाली आहे ते तर थोडे घाबरतात दोघं जण. आल्यानंतरही काय काय ट्रीटमेंट असेल हा एक मोठा प्रश्न त्यांच्या मनात असतो. मला वाटतं त्याविषयी आपण सांगूया की ही ट्रीटमेंट कॉस्टली असते का आणि काय काय तपासण्या असतात. साधारण एखाद्या जोडप्याला जेव्हा वंध्यत्व म्हणजे दिवस राहण्यासाठी वेळ लागतोय, ते एका हॉस्पिटलला जातात, तर कुठल्याही गायनेकोलॉजिस्टकडे किंवा स्त्रीरोग तज्ज्ञाकडे जो फर्टिलिटी प्रॅक्टिस करतो मेनली, त्यांच्याकडे जर गेलं तर व्यवस्थित काउन्सिलिंग होतं, दोघांचं काय प्रॉब्लेम आहे हे समजून घेतले जातात. बऱ्याच वेळेला त्यांना शारीरिक संबंध ठेवायलाही प्रॉब्लेम असतात, म्हणजे तिथूनही सुरुवात असते. त्याच्यासाठी त्यांना प्रॉपर वेळ देऊन, त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन त्यांना जर विचारलं तर हे आतले छोटे छोटे प्रॉब्लेम्स ते ओपन अप होतात. तर त्यांना थोडा वेळ द्यावा लागतो सुरुवातीला. याच्यातच 50% प्रॉब्लेम बोलून आणि काउन्सिलिंग करून त्यांचं अगदी छोटे छोटे जे शंका असतात ते निरसन केले की त्यांची ट्रीटमेंट होऊन जाते. पण त्याच्या पुढे जाऊन ते जर सगळं नॉर्मल असलं तर युजली स्त्री पुरुषांच्या दोघांच्या रक्त तपासण्या होतात, त्यांच्या बेसिक हार्मोन टेस्ट होतात, खूप जास्त टेस्ट करायची गरज नाही राहत. नंतर स्त्रीची सोनोग्राफी होते, तिची गर्भपिशवी कशी आहे, तिचा अंडकोश कसं आहे, तिचे ओव्युलेशन होतंय का, गर्भपिशवीच्या आत काही गाठ वगैरे तर नाही आहे ना, हे सगळं पाहिलं जातं. आणि पुरुषाची सीमेन ॲनालिसिस टेस्ट केली जाते. तर या साधारण बेसिक टेस्ट आहे ज्याचा फारसा खर्च येत नाही आणि त्यांना मग फर्टिलिटी ट्रीटमेंट केली जाते. नॉर्मली ही ट्रीटमेंट करताना पेशंटची ओव्युलेशन स्टडी केलं जाते, म्हणजे तिचं बीजांड वाढतंय की नाही याचा स्टडी करत करत जावं लागतं. त्यामुळं महिन्यामध्ये साधारण 2 ते 3 व्हिजिट्स तिच्या हॉस्पिटलला कराव्या लागतात आणि दोघांना सोबत राहावं लागतं. 3-4 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये जर इलाज झाला नाही तर मग त्यांची नळ्यांची तपासणी किंवा लॅप्रोस्कोपीसारखी ऑपरेशन केलं जातं. त्याचा साधारण प्रत्येक सेंटरचा वेगळा खर्च असतो, 15-20 हजारापर्यंत त्याचा खर्च येतो. नंतर जी IUIची ट्रीटमेंट केली जाते, ज्याच्यामध्ये कधी काही पुरुषांमध्ये शुक्रजंतू कमी असतात जे मेडिसिननी वाढत नाहीत, किंवा स्त्रीच्या गर्भपिशवीच्या तोंडाशी काही प्रॉब्लेम असतो, त्यामुळं सहज प्रेग्नन्सी राहत नाही, अशा वेळेला IUI ही ट्रीटमेंट केली जाते, ज्याला इंट्रायुटराईन इन्सेमिनेशन असं संबोधलं जातं. तर त्याच्यात तिच्या हजबंडला तिच्या ओव्युलेशन पिरियडच्या वेळेला शुक्रजंतू सिमेन सॅम्पल द्यावं लागतं आणि ते वॉश करून एका कॅथेटरद्वारे आपण तिच्या गर्भपिशवीत आत सोडतो, ज्याच्याने प्रेग्नन्सी राहायचा चान्स वाढतो. पेशंटला असं वाटतं की IUI केलं म्हणजे 100% रिझल्ट आहे का,
पण 100% नसतो. या ट्रीटमेंटचा साधारण एक 15% रिझल्ट असतो. अशा 2 ते 3 सायकल ट्रीटमेंट करावी लागते. पण जर शुक्रजंतू खूप जास्त कमी आहेत, समजा 1 मिलियन 2 मिलियनच आहेत, तर या IUIच्या ट्रीटमेंटने इलाज होत नाही. तर मग त्याच्यासाठी आपल्याला पुढे टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट करावी लागते. तर टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट ही बाकी ट्रीटमेंटपेक्षा थोडीशी कॉस्टली आहे, पण अगदी खूप अवाजवी असा खर्च येत नाही त्याच्यात. साधारण ऑन एन ॲव्हरेज 1 लाखापर्यंत खर्च या टेस्ट ट्यूब बेबीच्या ट्रीटमेंटचा सगळं मेडिसिन इंजेक्शन देऊन एका सायकलचा खर्च येतो. त्याच्यामध्ये तिला बेस्ट पॉसिबल अशी आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. आणि स्त्रीचं जर वय लहान असेल तर टेस्ट ट्यूब बेबीचं साधारण 45 ते 50% रिझल्ट येतो. आता त्याचे रिझल्ट खूप इम्प्रूव्ह झालेले आहेत. आपण ब्लास्टोसिस ट्रान्सफरची पण ट्रीटमेंट करतो, ज्याच्यामुळे गर्भ मोठा 5 दिवसाचा वाढवून आपण सोडतो. तर अशा ट्रीटमेंटने प्रेग्नन्सी रिझल्ट चांगला आहे. पण हेच जर त्या स्त्रीनी 35 वयाला ठरवलं किंवा 40 वयाला ठरवलं की आता मी टेस्ट ट्यूब करते, नाहीतरी टेस्ट ट्यूब करायचंय तर 10 वर्ष वाट बघून नॅचरली राहतात का नाही आणि मग टेस्ट ट्यूब करू, पण तिथे तुझे अंडेच चांगले नाही राहणार, अंड्याची क्वालिटी नाही चांगली राहणार, दिवसही राहिले तर ते ॲबनॉर्मल राहायचे चान्सेस राहणार आणि मग तुझे अंडे वाढलेच नाही तर आपल्याला डोनर एग्स घेऊन प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट करावी लागते. त्यामुळे सांगायचा उद्देश असा की ट्रीटमेंट आहे कॉस्टली, पण ती जर योग्य वयात आणि योग्य वेळेला निर्णय घेतला तर आपल्याला ती रिझल्ट चांगला देऊन जाईल आणि पुढे प्रेग्नन्सी सहजतेने वाढेल. 40 वयाला प्रेग्नन्सी जर राहिली तर ती वाढवायला खूप त्रास होतो. प्रेग्नन्सीत शुगर वाढू शकते, BP वाढू शकतो, बाळाची वाढ कमी होते. ते 40 वयात जर आलं 41-42ला बाळ तर ते मोठे होईपर्यंत आई पण थकायला लागते. नेचर आहे, निसर्ग आहे, त्याप्रमाणे बदल होतच राहतात. तर त्याच्यामुळं योग्य वयात निर्णय घेऊन आपलं कारण समजून घ्यायचं, का दिवस राहत नाही, त्याला दुसऱ्या उपचाराने काही दिवस राहतात का हे पाहायचं. नसेल राहत तर योग्य मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय योग्य वेळी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्या समस्यांवरती उपाय आहेत. आपण खरं तर या मुलाखतीमधनं जास्तीत जास्त माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवतो आहोतच, पण तरीही श्रोते हो, असं काही तुमच्या मनात शंका आहेत की तुम्हाला त्याचं पण निरसन हवं आहे, तर तुम्ही शुक्ल चिल्ड्रन हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गंगाधर प्लॉट्स अकोला, तसंच स्माईल हॉस्पिटल रामदासपेठ अकोला इथं संपर्क साधू शकता. त्यासाठी तुम्ही 8275729599 या मोबाईल क्रमांकावर देखील संपर्क साधू शकता. मला असं वाटतं मॅडम, ही ट्रीटमेंट घेताना ना IVF किंवा ICSI असे काही शब्द पेशंटच्या कानावर पडतात आणि त्यांना असं वाटतं काय आहे, तर त्याबद्दल पण आपण काही सांगितलं तर. राईट. ॲक्च्युली ट्रीटमेंट सुरू झाली ही टेस्ट ट्यूब बेबीची. टेस्ट ट्यूब बेबीच्या अंडर हे 2 प्रकार येतात. एक आहे की इनव्हिट्रो फर्टिलायझेशन आणि एक आहे की ICSI, इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. तर इन व्हिट्रो फर्टिलायझेशन ही जी आहे, ज्याच्यामध्ये ज्या स्त्रीच्या नळ्या बंद आहेत, तिचं वय लहान आहे किंवा PCOS आहे, तिच्यामध्ये आपण तिचे अंडे बाहेर काढतो, हजबंडचे स्पर्म्स घेतो आणि ते एकत्र ठेवून त्या मशीनमध्ये ठेवतो, ज्याला इन्क्युबेटर म्हणतात, जे आपल्या शरीरासारखं काम करतं आणि तिथे नैसर्गिकरित्या ते अंडे आणि ते स्पर्म्स एकत्र येतात आणि गर्भ तयार होतो. आणि ICSI काय आहे की काही ह्याच्यात स्पर्म्स इतके कमी असतात की ते तसेही ते फर्टिलाइज नाही करू शकत. मग त्यावेळेला ते एक अंड घेऊन एक स्पर्म सुईने तो अंड्यामध्ये इंजेक्ट केला जातो. ICSI करण्यासाठी एक इम्पॉर्टंट मशीन येते आणि त्या मशीनच्या अंडर मॅग्निफाईड व्ह्यू मिळतो मायक्रोस्कोप खाली आणि त्याच्यात एकेका अंड्यामध्ये एक स्पर्म इंजेक्ट करून गर्भधारणा केली जाते. तर ICSI प्रेग्नन्सी राहायचे चान्सेस, जे गर्भ तयार होण्याचे चान्सेस जास्त आहेत, जे IVF मध्ये कधी कधी स्पर्म कमी असल्याने गर्भ तयार होऊ शकत नाही. काही पेशंटला स्पर्म्सच नसतात, अझोस्पर्मिया जो म्हणतो. काही पुरुषांमध्ये शुक्रजंतू वीर्यामध्ये येत नाहीत, तर कुठेतरी नळी बंद असते किंवा काही कारणाने ते शुक्रजंतू बाहेर येत नाही, पण त्या गुठळीत शुक्रजंतू असतात. अशा वेळेला आम्ही युरोलॉजिस्टना बोलवतो. त्या गुठळीतील ते स्पर्म्स जे आहेत एका सुईद्वारे बाहेर काढतात, ते आम्हाला देतात आणि मग त्यातलं एक स्पर्म शोधून ICSIच्या प्रोसिजरने आपण गर्भधारणा राहण्यासाठीचा गर्भ तयार होण्यासाठी प्रयत्न करतो. तर ICSI ही थोडी ॲडव्हान्स प्रोसिजर आहे, पण पेशंटवरची प्रक्रिया दोन्हीमध्ये सारखीच असते. आतमध्ये लॅबमध्ये जे करायचं आहे ते वेगळं राहतं आणि दोन्हीचा फर्टिलिटी रेट, प्रेग्नन्सी रेट साधारण सारखा आहे, पण काही जणांना ICSIचीच ट्रीटमेंट गरज असते आणि काही जणांना IVFनी प्रेग्नन्सी राहू शकते. मला असं वाटतं आपण भरपूर माहिती आपल्या आजच्या कार्यक्रमामधनं आपल्या श्रोत्यांना सांगितलेली आहे. जाता जाता आपण काय संदेश द्याल?
जसं संदेश द्यायचा म्हणजे योग्य वयामध्ये आपण फर्टिलिटी ट्रीटमेंट केली पाहिजे. योग्य वयामध्ये ॲक्च्युली या बदलत्या आधुनिककरण होत आहे, सगळ्याजणी शिकत आहेत, पुढे होत आहेत, इंडिपेंडंट होत आहेत. या वयामध्ये आपण असं या जमान्यात मी असं सांगणं थोडंसं चुकीचं आहे की लवकर लग्न करा, लवकर मुलं राहू द्या, असं नाही बोलू शकणार. पण लग्नाचं योग्य वय असावं, प्रेग्नन्सी राहण्यासाठीचं पण योग्य वय असावं, तर पुढे आपली फर्टिलिटी एकदम कमी होऊन जाते. त्यामुळं अर्ली 30मध्ये किंवा लेट 20sमध्ये जर तुम्ही एग्स फ्रीज करून ठेवले तर पुढे प्रेग्नन्सी राहण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या अंड्याचा वापर करता येऊ शकतो. पण याच्यापेक्षाही आपण नॅचरली जर जायचं बघितलं तर योग्य वेळी लग्नाचा विचार, योग्य वेळी पहिली प्रेग्नन्सी हे महत्त्वाचं आहे. निश्चितच आज आपण जी एवढी उपयुक्त माहिती सांगितली आहे त्यामधनं ज्या जोडप्यांना समस्या आहे तर त्यांना नक्कीच त्याचा या माहितीचा उपयोग होईल आणि ते पण मातृत्व आणि पितृत्वाचा आनंद घेऊ शकतील. श्रोतेहो, आज अकोला प्रसूती व स्त्रीरोग संस्था महाराष्ट्र व भारतीय प्रसूती स्त्रीरोग संघटनेद्वारा प्रायोजित कार्यक्रमामध्ये वंध्यत्व याविषयी डॉक्टर दीपाली शुक्ल यांच्याशी आपण बातचीत केली. मॅडम, आज आपण आकाशवाणी अकोला केंद्रात आलात त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद.